उडदाची डाळ बनवण्यासाठी मी इथं साहित्य काढून घेतलं आहे। तर सर्वप्रथम मी इथं तेल गरम करायला ठेवलं आहे। जिरे, मोहऱ्या, लसूण थोडा गरम झाल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लालसर झाल्यानंतर मी इथं बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे। त्यानंतर हळद, काळं तिखट, मीठ परतून घ्यायचं आहे। ही उडदाची डाळ मी अर्धा तास भिजत घातली होती। त्यानंतर ही मुगाची डाळ टाकून परतून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर टाकून घेतली आहे। पंधरा मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। तर तयार आहे आपली उडद डाळाची सुकी भाजी। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।